पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। श्रोतव्यस्य आणि श्रुतस्यच। आता जे ऐकायला मिळेल असं भविष्यात आणि जे ऐकलेलं आहे, भविष्यकाळाबद्दलही आकर्षण आहे, भूतकाळाबद्दलही आकर्षण आहे। तू ऐसा तई होसी जई मोहाते या सांडीसी। तू असा हो अर्जुना की ह्या प्रकारचे सगळे मोह सोडून दे, की तुझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी जे जे सकामतेमधून जे जे अपेक्षेमधून मोह निर्माण होतील ते सगळे मोह तू सोडून दे। आणि म्हणाले आणि वैराग्य मानसी संचरेल। जसे जसे तुझ्या हातनं हे मोह सुटतील तसं तसं तुझ्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा उदय होईल। तू ऐसा तई होसी, तू जर असा झालास तर जई मोहाते या सांडीसी, हे सगळे मोह सांडून त्यातनं तारून पलीकडे जाशील तर मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान। जे निष्कलंक आहे आणि जे अत्यंत गूढ आहे, गहन म्हणजे खोल आहे, त्याला एक सूक्ष्मता आहे, असं जे ज्ञान आहे ते उपजेल आत्मज्ञान। काय होतं आपल्याला ह्या सगळ्या लोकांनी कळवळून हे का सांगतात ते, आणि आम्हाला ते उलगडत नाही, हे आमचं दुर्दैव आहे। कारण लौकिक व्यवहारात देहात्मबुद्धी जोपर्यंत आम्ही ठेवतो तोपर्यंत आमची बुद्धी ह्या सुख दुःख चिंता ह्यांनी इतकी व्यग्र आहे, सुख दुःख याच्या हिंदोळ्यांवरती, की त्यामुळे या बुद्धीच्या तळाशी काय आहे ते आम्हाला कळत नाही। ते म्हणतात हा वरचं जे पाणी आहे ना ते सगळं बाजूला करा, म्हणजे तळाचा जो स्वच्छ नितळ आहे ते, तर तो नितळ पहा, तो कसा आहे तळ की ज्याच्यामध्ये घाण शिल्लक राहिलेली, त्या तळाशी आपण गेलो की मग जे ज्ञानाचं स्फुरण आहे, त्या ज्ञानाचं जर एवढंच स्फुरण आम्ही अनुभवलं तर आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून, बाकीचा आम्हाला आनंद किंवा कोणतंही आकर्षण आम्हाला पुढे नेणार नाही किंवा त्याच्या मागे आम्ही धावणार नाही। तर ते इथे त्याला सांगतात उपजेल आत्मज्ञान तेने निचाड होईल मन आपैसे तुझे। आणि त्यामुळे निचाडे म्हणजे निरीच्छ, तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे, तुझं मन आपोआप निरीच्छ होऊन जाईल। तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल। बंद पडेल पारुशेल म्हणजे आता पुढे काय होईल की पुढचं काहीतरी जाणून घ्यावं आणि मागच्याचं काहीतरी स्मरण करावं, हे अर्जुना संपून जाईल। कोणाचं तत्वज्ञान आहे? जे कृष्णमूर्ती। ते सांगतात घडून गेलं, डोंट रिमेंबर पास्ट, डोंट थिंक अबाउट फ्युचर, ऑलवेज बी इन प्रेझेंट। बस एवढं एकच सूत्र उचललं आहे त्यांनी यातलं, की काय दुसरं काही नाही। मागच्याचं स्मरण करू नकोस, भविष्याचा विचार करू नकोस, वर्तमानात जे आलेलं आहे
ते वर्तमान जग. तर इथे तसं सांगतात ते, मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेथे निचाडे होईल मन आपैसे तुझे, तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. ना मागचं ना पुढचं कोणताही विचार शिल्लक राहणार नाही, सगळे विचार शांत होऊन जातील, सगळे विचार बंद पडतील. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला, समाधावचला बुद्धिस्तदा योगम वापसेसी. म्हणाले इथे श्रुती विप्रतिपन्ना, अनेक प्रकारचे श्रुतीचे सिद्धांत आहेत. काल आता आपण मारे महालयाचा शेवटचा दिवस म्हणून आपण पितृपक्षाच्या कर्माचा विचार केला. कर्मकांडातलं एक कर्म आहे जे सामान्य जीवनाच्या आचारधर्माशी निगडीत आहे, म्हणून आपण काही कर्मकांडाचा विषय म्हणून घेतला असं नाही. परंतु आता इथे वेदांतशास्त्र धर्मशास्त्र सांगताय की हे सगळं करा. तिकडे आमचा चार्वाक सांगतो, म्हणाले भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. यांनी सांगितलं यावत जीवेत सुखम जीवे, ऋणं कृत्वा घृतं पिबे, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे पुन्हा कुठे येणार आहे इथे जगायला मरायला. म्हणजे इथे आहोत तोपर्यंत उत्तम जगावं, उत्तम सुख मिळवावं, कोणत्याही मार्गाने पैसा कमवावा, सुखात राहावं, एक तत्त्वज्ञान झालं. असंच रामायणामध्ये प्रभू रामचंद्र कर्तव्यनिष्ठा शिकवत आहेत आणि तिथे एक जाबालीचं तत्त्वज्ञान, जे तत्त्वज्ञान निरीश्वरवादावरती आधारलेलं आहे, जे तत्त्वज्ञान स्वमताला प्राधान्य देणार आहे, म्हणजे स्वमत प्रामाण्य, मला वाटतं म्हणून मी असं करणार, मला वाटतं म्हणून मी असं जगणार, अशी अनेक मतमतांतरं आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. अनेक मतमतांतर आहे. तर ते म्हणतात कसं हे श्रुती विप्रतिपन्ना, श्रुतीमधून सुद्धा अनेक मतप्रवाह आम्ही पाहतो. त्यांनी ते यदा स्थास्यति निश्चला. आता हे सगळं जेव्हा व्यवहारामध्ये आता आपण वावरतो, आपल्याला बाहेर माणसं भेटतात, लोक एक एक गोष्टी सांगतात, प्रत्येकजण आपापल्या धर्माचं वैशिष्ट्य सांगतं. आता रेव्हरंड टिळकांच्यासारखा मनुष्यसुद्धा ह्या धर्माचं काही ज्ञान कमी होतं आणि आमच्या पंडिता रमाबाईंना वैदिक धर्माचं ज्ञान कमी होतं. त्यांचे वडील स्वतःच एवढे वेदशास्त्र संपन्न होते आणि वडिलांच्या हाताखाली त्या एवढ्या विद्वान बनलेल्या स्त्रिया, पण त्यांच्यासारख्या स्त्रीलासुद्धा त्यावेळी ह्या धर्माचं मत आहे ते मला पटत नाही, मला ख्रिश्चॅनिटी पटते असं त्यांना वाटलं. काय ख्रिश्चन धर्माचं तत्त्वज्ञान वाचलं आणि जे वाचलं त्या धर्माला त्या तत्त्वज्ञानाला सुसंगतता वैदिक धर्माच्या तत्त्वज्ञानापेक्षा अधिक आहे असं वाटणारा कोणता भाग त्या तत्त्वज्ञानात आहे? दुर्दैव आहे. का असं होतं? मनुष्य कशाच्या तरी प्रभावाखाली येतो. तो काय येतो? कारण त्याच्या विचारांनी गीताकार सारखं सांगतो की सांख्य आणि योग या दोन गोष्टींना आम्ही कधी सोडता कामा नये. मनाने योग्य विचार आणि हाताने योग्य कर्म आम्ही करत चाललो तरच आम्ही योग्य मार्गावर चालत राहतो. नाहीतर आमची बुद्धी भ्रष्ट होते, नाहीतर आमची बुद्धी भयंकर मार्गाने विचार करते आणि ती ज्या मार्गाने विचार करते तो मार्ग कुणाच्याही कल्याणाचा नसतो. आता बघा, कारण अजून युती होत नाही, तेच भानगड आज इतका वेळ झाला तरी अजून तेच ते बिचारे मित्रपक्ष, त्यांची मला खरंच नाही, सारखे बिचारे निवेदनं देत आहेत, आम्हाला काय करायचं कळत नाही. हवालदिल कशामुळे? कारण त्यांना माहिती आहे हे युतीमुळे 4 दिवस बरे आलेत आपल्याला, ह्यांच्यामुळे 4 सीट्स मिळाल्या तर आपल्याला आता माहिती नसलेल्या पक्षांची माणसं सुद्धा टी व्हीवर 4-4 वेळा दिसत आहेत. त्यांना वाटलं बरं आहे ना, ह्यांची युती नाही होत आहे तरी येणं केनं प्रकारेनं प्रसिद्धी पुरुष व्हावेत, चालली आहे आपली प्रसिद्धी. काही का असे ना, आपल्याला 4 सीट्स 6 सीट्स काय मिळणार असतील त्या मिळतील, तेवढे आपल्या निश्चित निवडून आले आहेत. कुठे आत्तापर्यंत लोकसभेला सुद्धा आपण निवडून आलो, कारण का तर त्या एका लाटेत आपण पण, तर त्यामुळे झालं, आपल्यालाही मिळालं काहीतरी. आता परिस्थिती अशी आहे की जेव्हा माणसं आपापसामध्ये वाद घालत बसतात, भांडत बसतात, त्याच्यामध्ये बघा बुद्धी जे आपल्याला विचार करायचा आहे ती श्रुती विप्रतिपन्ना बुद्धी आहे.
की अनेक मतमतांतर आहेत. मतमतांतर काय की पृथ्वीराज चव्हाणांना काय वाटतं, शरद पवारांना काय वाटतं, ते सारखे मुळी एका टोकावर येऊनच बसलेले आहेत की इकडे भाजपा आणि शिवसेना काय होते त्याच्यावर या दोघांचं भवितव्य अवलंबून. शेवटी एका निष्कर्षाप्रत आले तरी पुन्हा काल पुन्हा भांडण सुरू, कारण यांचा निर्णय लागेना. म्हणजे यांचा निर्णय लागेपर्यंत यांचा निर्णय लागत नाही. का लागत नाही? प्रत्येकाचं एक वेगळं मत आहे. या प्रत्येक पक्षाचं मत वेगळं. ते बिचारे रामदास आठवले तिसरंच बोलतायत, राजू शेट्टी चौथंच बोल. हे सगळं होऊन आपल्यासारख्याच्या पुढे चित्र काय आहे, ह्यातला एकही महाराष्ट्राच्या विकासाचा विषय बोलत नाही, महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय बोलत नाही. एका मुद्द्यावरती भांडणाला सुरुवात आहे की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे, की जे ते ठाशीवपणाने पुन्हा पुन्हा सांगतायत त्यांचा हा दावा भाजपाला मान्य नाही आहे. आणि कोणत्याही स्थितीत यांचा बेबनाव किती त्याच्यावर महाराष्ट्रात तरी काँग्रेस टिकते का, त्याच्याकरता काँग्रेसची धडपड चालली आहे. काँग्रेसमध्ये पण राष्ट्रवादीला कसं वजन, काय काय पद्धतीने आपण राहिलो तर आपल्याला जास्त सीट्स मिळतील, म्हणजे ह्यांच्याबरोबर गेल्यात केव्हा फायदा आहे आणि ह्यांच्याशी तोडण्यात केव्हा फायदा आहे. शेवटी काय आहे, इतके मतप्रवाह आहेत, इतके का निर्माण होतात? कारण फिक्का लाल, गडद लाल, केशरी, हिरवा, पांढरा सगळे झेंडे उभे आहेत. हे सगळे झेंडे एकच गोष्ट बोलतात की आम्हाला देशाचं कल्याण करायचं आहे. पण प्रत्येकाला देशाचं कल्याण करायचं असून प्रत्येक एकमेकात का भांडतात? कारण सगळ्यांचा हेतू जर एकच आहे की महाराष्ट्राचं कल्याण, देशाचं कल्याण, मग आपापसात भांडण कशा करतात? हे का आहे याचं कारण त्यांनी म्हटलंय तसं की प्रत्येकाची एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेवरनं एक काही मत मांडलं गेलेलं आहे. असं श्रुतीमधून निष्कर्ष काढायला पुष्कळ मतं आहेत. महाभारताचं अनुशासन पर्व घेतलं तर अनुशासन पर्वामध्ये विवाहविधी कसे करावेत युधिष्ठिरांनी भीष्माचार्यांना विचारलेलं आहे आणि भीष्माचार्यांनी त्याचा लांब लचक उहापोह केलेला आहे. आता त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता त्यातली एकच गोष्ट उचलून घेतली आणि आम्ही याचाच अवलंब करू असं जर कोणी म्हटलं तर हीच आमची भूमिका आहे, हीच पद्धती आम्हाला मान्य आहे असं जर कोणी म्हटलं तर त्यांनी त्या अर्थाने म्हटलं आहे की वेदांमध्ये अनेक विचार अनेक प्रकारांनी मांडलेले आहेत. आता 3 तर कांडच आपल्याला माहिती आहेत. एक ज्ञानकांड आहे, एक कर्मकांड आहे, एक उपासनाकांड आहे. उपासनाकांडाचा विषय, कर्मकांडाचा विषय आणि ज्ञानकांडाचा विषय भिन्न भिन्न आहे. कर्मकांडामध्ये यज्ञसंस्था विचारामध्ये घेऊन त्या माध्यमातून आमचा उत्कर्ष कसा गाठावा, उपासनाकांडामध्ये उपासनेच्या माध्यमातून मनुष्याने चित्तशुद्धी कशी करून घ्यावी, ज्ञानकांडामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून. आता ह्या प्रत्येक ठिकाणचा विचार वेगळा आणि आम्ही सगळं ऐकतो म्हणून त्यांनी सांगितलं की पुष्कळ ऐकतोच आपल्याला आणि ऐकायला मिळतंच. आपल्याला अनेकांच्या मुखातून अनेक विषय ऐकायला मिळतात. प्रत्येकजण आपल्याला जे बरं वाटतं ते अधिक ठाशीवपणाने मांडतो. आता भगवंत म्हणतात, अर्जुना इतके विषय जर तू ऐकत राहिलास तर इतके विषय ऐकल्यानंतर कोणत्या निष्कर्षाला यायचं हे तुला कळण्यासारखी तुझी बुद्धी परिपक्व झाली की मग बरं आहे. नाही तर म्हणाले येणारा प्रत्येक विचार तुझ्यावर वेगळा आघात करील. म्हणजे 2 दिवसाची यांची जी परिस्थिती आहे ना ती इथे याचीच आठवण होते. आता एकदा जे ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे म्हटलं आहे तसं की वारेनी सोके थेंबेनी ओले चिखलू जैसा, अशी प्रत्येकाची अवस्था आहे. थेंबर पाणी पडलं की ते वरवर सुकलेलं जे चिखलाचं आहे ते लगेच ओलं होतं आणि थोडा वेळ वारा आला की लगेच त्याला वरती साय धरल्यासारखं सुकल्यासारखा चिखल होतो, त्याला 4-2 अशा भेगा पडतात आणि आपण म्हणतो सुकला बहुतेक चिखल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा लवंगेनी उष्णता होणारा आणि वेलदोड्यानी सर्दी होणारा आहे. इथे या ठिकाणी भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना एक मत ऐकलं की त्या पारड्यात, दुसरं मत ऐकलं की या पारड्यात, तिसरं मत ऐकलं की या दोघांनाही सोडशील, असं किती काळ करशील? आणि अशी जर तुझी बुद्धी जर चलित होणार असेल, श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला
जर तू स्थापन करू शकलास निश्चलपणे तर समाधावचला बुद्धी, जर समाधी ती साम्यावस्थेला जर बुद्धी आली तुझी, तदा योगम वापसेसी, तेव्हा तू समत्वरूप योगाला प्राप्त होशील. आम्हाला त्याच मिशाने आम्हाला उपदेश केला. त्यांनी आम्हाला सांगितलं, आमच्या बुद्धीमध्ये चक्रम भ्रमती मस्तके चालली, चक्राची वावटळीच्या वावटळी आहेत आमच्या डोक्यात, कधी आम्हाला शांतता लाभणार नाही. लाभणार जेव्हा आम्ही पूर्ण शांत होऊ, आमच्या वृत्तीने जेव्हा शांत होऊ, त्यावेळीच ते म्हणतात योगम अवापसेसी, त्याच वेळी तुला योगाची प्राप्ती होऊ शकेल, अन्यथा नाही. आणि म्हणून तो योग कोणता आहे? समत्वरूपी योग आहे. समभावाला प्राप्त होणे, समत्वाला येणे, ह्या योगाचा इंद्रियाची या संगती जिये पसरू होत असे मती. म्हणाले इंद्रियांच्या संगतीने बुद्धी, आत्तापर्यंत आपण बोललो की ती बुद्धी कशी चालते इंद्रियांच्या संगतीने, अशी जर बुद्धी चालायला लागली तर तिथे मती कशी होते? पसरट. म्हणजे केळीच्या पानाचा विचार केला तर थोडासा वारा येऊन गेला की किती चिरफाळ्या होतात त्या पानाच्या, तशा आमच्या बुद्धीच्या चिरफाळ्या झालेल्या असतात. इतक्या प्रकाराने बुद्धी आमची 10 दिशाला धावत असते. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी, अशी दशदिशा धावणारी आमची बुद्धी काय होते? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येऊन निश्चल होते. केव्हा? समाधी सुखी केवळ, जेव्हा इंद्रियांची संगती असते तेव्हा ती पसरट असते. आणि इंद्रियांच्या पासून आम्ही ती बुद्धी काढून घेतली की आत्तापर्यंत या वरच्या श्लोकांमध्ये ज्याचं वर्णन केलं आहे, त्यावेळी ती आत्मस्वरूपाशी स्थिर होते. आता म्हणाले समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ. अशा प्रकारे अत्यंत साम्यावस्थेला आलेल्या बुद्धीला मिळणारं सुख, मनामध्ये कुठलं उलटं विचार नाहीत, की मन शांत झालेलं आहे. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा सगळ्याचं सुखाचं जे शेवटचं स्वरूप आहे, सुख प्राप्त होण्याकरता किंवा त्याचा अनुभव घेण्याकरता त्यांचा आवडता वापरलेला शब्द तद्रूपता आहे. ते पुन्हा पुन्हा तुम्ही कुठेही बघा, त्यांच्या अभंगातनं बघा, अमृतानुभवात बघा, त्यांच्या चांगदेव 65 बघा, ज्ञानेश्वरीत बघा, तद्रूपता हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय. आणि अनुभवानंतरची स्थिती, याला फक्त शांत हा शब्द वापरला आहे. ती स्थिती आहे की केवळ शांतता, विलक्षण शांतता. आणि तो शब्द कुठून आला? निर्वाण. याच्यातनं ब्रह्मनिर्वाण शब्द अनेक वेळा आला. 5व्या अध्यायात तर निर्वाण शब्दांनी आणि ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मभूयाय अशा शब्दांनीच वर्णन केलेलं. म्हणजे शांतता. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा समारोप करताना पण त्यांनी म्हटलंय, शृंगाराची या माथा माझ्या ह्या शांत रसाने पाय ठेवलेला आहे. म्हणजे सर्व रसांमध्ये जर शृंगार रस श्रेष्ठ आहे आणि आकृष्ट करणारा आहे, तर त्याही रसाच्या माथ्यावर पाय ठेवणारा हा माझा शांत रस आहे, की ज्या रसामध्ये मी ही ज्ञानेश्वरी रचलेली आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की ती बुद्धी त्या समाधी अवस्थेला आली पाहिजे, निश्चळ. तै पावसी तू सकळ योगस्थिती, तर तेव्हा तुला शुद्ध असं आत्मसुख जे आहे त्याची प्राप्ती होईल. अर्जुन म्हणतो, अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितिधीहि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. आता ते म्हणतात की मला आता प्रश्न विचारावासा वाटतो आपल्याला की स्थितप्रज्ञस्य का भाषा. तो जो स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी ही स्थिरतेला आलेली आहे, स्थिर बुद्धीचा, स्थिर प्रज्ञेचा पुरुष का भाषा, तो त्याचं लक्षण काय, त्याच्याबद्दल काय बोलावं, त्याच्याविषयी कसं समजून घ्यावं. समाधीस्थस्य केशव, आता वरतीच वापरला आहे ना समाधी शब्द, की जेव्हा ज्याचं मन समाधीमध्ये स्थित असलेला म्हणजे साम्य स्थितीला आलेला आणि असा जो पुरुष आहे समाधीस्थस्य केशव, काय त्याचं लक्षण. स्थितधीही, धी बुद्धी, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे. पुन्हा पुन्हा शब्द वेगळे असले तरी अर्थ तोच आहे. स्थितधीही कम प्रभाषेत, किम प्रभाषेत, काय बोलतो तो, कसं बोलतो तो. किम आसीत व्रजेत किम, कसा राहतो.
नंतर कसा चालतो म्हणजे कसा व्यवहार करतो, कसा हिंडतो फिरतो, लोकांच्या बरोबर त्याचा व्यवहार कसा चालतो, घरामध्ये जीवनात तो कसा राहतो, असा तो स्थिर पुरुष कसा बोलतो. म्हणजे तो काय सारखं तत्त्वज्ञान बोलतो का चार माणसासारखा बोलतो का तो काही बोलतच नाही, तो काय करतो तरी काय, म्हणजे त्याला ओळखायचा कसा. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रायो आघवा. तर तेव्हा अर्जुन म्हणतो हे देवा म्हणाले हा अभिप्राय म्हणजे याच्यावरचं मला तुझं मत मला पाहिजे, हेच मला मी जे तुला आत्ता विचारलंय ना, आता इथे ज्ञानदेव सांगतायत म्हणून ते म्हणतायत की जे काही मी आता विचारतोय ना ते तेवढं मला तू आता समजावून सांगावंस असं माझं म्हणणं आहे. मी पुसेना आता सांगावा कृपानिधी. म्हणजे अर्जुन म्हणतो हे सगळं तुझं वरचं ऐकल्यानंतर आता मला तुला काही विचारावंसं वाटतं आहे, तर त्याच्या मला जे पाहिजे आहे तुझं मत ते आता मला तू सांग. कशावर सांगते मी तुला विचारतो. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझं निके ते पूस पा उन्मेखे मनाचे नी. मग आता अच्युत भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे सुखानी विचार, जे किरीटी तुझं निके, खरोखरच तुला जे विचारावंसं वाटतं आहे, तुला ज्या विषयावर जाणून घ्यावंसं वाटतंय, मला अगदी खुशाल विचार तुझं निके ते पूस पा उन्मेखे. उन्मेखे मोकळ्या मनाने. मी उन्मेखून सांगितलं असं अजूनसुद्धा काही लोक बोलतात की उन्मेखून मी सांगितलं, म्हणजे अगदी मोकळेपणाने आपल्याला सांगितलेलं आहे, स्पष्टपणाने आपल्याला सांगितलेलं आहे. तर उन्मेखे मनाचेनी, मोकळ्या मनाने तुला काय विचारायचं आहे ते तू जरूर विचार. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते. या बोलण्यावरती पार्थ म्हणाला की हे श्रीकृष्णा आता मी तुला जे विचारतोय ते तू मला सांग. काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते. ह्या स्थितप्रज्ञाचं लक्षण काय, त्याला काय शब्दांनी संबोधावं, त्याला कोणत्या गुणांनी ओळखावं. ओळखो केवी, बरोबर शब्द आला. काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते ओळखो केवी, त्याला कसं मी ओळखावं. आणि स्थिरबुद्धी जो म्हणिजे तो कैसा चिन्ही जाणीजे, जो समाधी सुख भुंजे म्हणजे भोगतो, जो जीवनामध्ये व्यवहार करतो पण ज्याला समाधीचं सुख प्राप्त होतो, तो कोणत्या चिन्हांनी लक्षणांनी जाणावा. अखंडित, ज्याला अखंड शांतता प्राप्त झालेली आहे. म्हणजे बुद्धाला सुद्धा ज्याची ओढ आहे, त्या बौद्ध धर्मामध्ये त्यांनी ज्याला निर्वाण म्हटलेलं आहे, ते निर्वाण असंच आहे की जी शांतता अशी की जी शांतता पुन्हा कधी ढळणार नाही, अशी शांतता मला प्राप्त व्हावी असं बुद्धाला वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी जे तप केलं त्या तपानंतर जेव्हा त्यांच्या अंतःकरणाला वाटलं की आता मला ती शांतता प्राप्त झाली आहे, आणि म्हणून त्याला त्यांनी निर्वाण असा शब्द वापरलेला. आपल्याकडे ब्रह्मनिर्वाण आहे, त्यांच्याकडे ब्रह्मनिर्वाण नाही आहे. त्याचं कारण असं ते ब्रह्म वगैरे काही मानत नाही. त्यामुळे कुठलंही चैतन्य, बौद्धांना एकच गोष्ट पाहिजे, दुःख झालेलं आहे, दुःखाची निवृत्ती करा, ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही नको. तत्त्वज्ञान एवढं मर्यादित आहे, एवढ्याच ठिकाणी ते बांधलेलं आहे. आता ते कवणे स्थिती असे, तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे. तो कशा स्थितीत असतो, कसा व्यवहार करतो, कैसे निरूपी विलसे, तो कोणत्या रूपाने शोभतो. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. हे लक्ष्मीच्या पती, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, आता तू मला हे सांग की त्याचं रूप कसं, त्याचं लक्षण कसं. तव परब्रह्म अवतरणू. तव म्हणजे त्यावेळी साक्षात परब्रह्माचंच अवतरण झालेला असा जो भगवान श्रीकृष्ण, जो षडगुणाधिकरणू, जो षडगुणांचं अधिकरण म्हणजे आश्रयस्थान आहे. सहाही गुण म्हणजे यश, श्री, वैराग्य, औदार्य, कीर्ती आणि ऐश्वर्य, अशा 6 गुणांनी जो युक्त आहे असा षडगुण ऐश्वर्य जो परमात्मा आहे, तो काय तेथ नारायणू बोलतू असे. त्याची किती सुंदर सुंदर वैशिष्ट्ये इथे वापरली आहेत बघा. म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं ऐकताना आधी भगवंत ज्या लक्षणांनी वर्णन करावा अशी सुंदर लक्षणं वापरली आहेत या ठिकाणी. परब्रह्म अवतरणू षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतू असे. हे जे नारायणाचं स्वरूप आहे असा तो भगवान आता बोलतो आहे म्हणाले. आता भगवंतांनी सांगितलं
की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. त्याची व्याख्या सांगतो म्हणाले तुला जे पाहिजे आहे. तर म्हणाले प्रजहाती यदा कामान, म्हणजे प्रजहाती प्रकर्षेण जहाती, प्रकर्षाने टाकून देतो. यदा ज्यावेळी हे टाकलं जातं काय, कामान सर्वान, सर्व कामना ज्यावेळी टाकल्या जातात हे अर्जुना, मनोगतान, मनाच्या मध्ये असणारी काही मनोराज्य म्हणजे इच्छा, आकांक्षा, आशा, अनेक प्रकार आहेत की मनुष्य म्हणजे दुनिया उम्मीद पे कायम है, आपल्याला जसं म्हणतात की माणसाला उमेद आहे कशाच्या ना कशाच्या विषयी म्हणून जग चाललं आहे. ही आशा आहे ना, या जगामध्ये माझा उद्या चांगला असेल या आशेवर आम्ही आज जगतो आहोत. म्हणून ते म्हणतात की दुनिया उम्मीद पे कायम आहे, की म्हणून दुनिया त्याच्यावरती उभी राहिलेली आहे. आता हे पण नाही, कोणती इच्छा पण नाही, म्हणजे आशा पण नाही, आकांक्षा पण नाही, कुठल्याही प्रकारचा संकल्प नाही, कुठल्याच प्रकारचा अंतःकरणामध्ये कामनेच्या वृत्तीचा स्पर्श नाही, म्हणजे काही नाही, अशी जेव्हा स्थिती होते. म्हणून यदा ज्यावेळी कामान सर्वान, म्हणजे सर्वान कामान मनोगतान, मनामध्ये असलेल्या काही इच्छा आकांक्षा ते पण सगळं. म्हणून आत्मन्नेव आत्मना तुष्टः, आत्मनी म्हणजे स्वतः जीवात्मा किंवा हे जे आमचं जीवचैतन्य आहे ते कुठे रममाण होतं, आपल्याच अंतःकरणात. त्याला तिथे संतुष्टता आहे, त्याला बाहेर यावंसं वाटत नाही, त्याला बाहेर डोकावून पाहावंसं वाटत पण नाही काय चाललंय बाहेरच्या जगात. इतक्या सगळ्या इंद्रियांना आता काय ठेवलं त्यांनी शिल्लक, विषय नाहीत, इंद्रिय नाहीत, मन नाही, बुद्धी नाही, मग आता कोण राहिलं आतमध्ये शिल्लक, फक्त मीपणाची जाणीव, म्हणजे त्या अहंकाराची नाही पण त्याच्या विशुद्ध रूपाची आज जाणीव की मी आहे ही जाणीव कोणाला आहे, त्या चैतन्याला, त्याच्या अस्तित्वाची जाणीव. ते अस्तित्व त्यांनी कुठं ठेवलं, हृदयातल्या परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून आत्मन्येव तुष्टः, म्हणून तो काय आहे, आत्मनी आपल्याच ठिकाणी, आत्मन्येव तुष्टः. म्हणून हा आत्मना, हा जीव जो आहे तो आपल्याच ठिकाणी तुष्टतेने राहिलेला आहे. स्थितप्रज्ञस्तदोच्यते, त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणावं, ज्याला बाहेरून कशाचीच अपेक्षा नाही. जी आपल्याकडे प्रसिद्ध गोष्ट आहे अलेक्झांडर आणि त्या साधूची, किंवा कोणी नेपोलियन आणि साधूची म्हणतात की तो त्याला भेटायला आला, त्याला आकर्षण होतं की भारतात फार साधू सत्पुरुष आहेत, मग ते कसे वागतात, कसे बोलतात, काय करतात, या सगळ्याविषयी. तर तो त्यांना भेटण्याकरता आला. एक साधू पुरुष फार मोठे आहेत, अधिकारी आहेत असं सांगितलं. ते उन्हात पडलेले होते. तो तिथे आला आणि त्यांनी सांगितलं की मी असं आपण अलेक्झांडर किंवा नेपोलियन कुणाचंही नाव घेऊ, की तो आला. आणि तिथे आल्यानंतर अलेक्झांडर म्हणाला की मला आपल्याला नमस्कार करायला, फार मोठे अधिकारी आहात, तर आपल्याला काय मी आपली सेवा करू, म्हणजे आपल्या चित्ताची प्रसन्नता मला मिळेल. त्याने सांगितलं एकच कर, तू इथं जो उभा आहेस तो निघून जा, कारण तू इथं उभा राहिल्यामुळे तुझ्या अंगाची सावली माझ्या अंगावर पडतीये आणि उन्हाच्या आणि माझ्यामध्ये तू येतोयस, त्यामुळे तू आपला बाजूला हो, एवढीच माझी अपेक्षा आहे. संपलं. तेव्हा तो म्हणाला की काय ही माणसं आहे, त्यांना कशाचीच इच्छा नाही. आता एवढा मोठा अलेक्झांडर भेटायला आला म्हटल्यानंतर त्यांनी 10-5 शिष्य गोळा करून एक फोटो सेशन केलं की पुन्हा उद्या अपलोड करायला बरं, पण नाही, असलं काही होत नाही, कशाचीही अपेक्षा नाही. आणि म्हणून ते सांगतात इथे की तो हा अभिलाष नाही, पुढे वरती चालेल, मनोगता आत्मन्नेव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. म्हणे अर्जुना परियेसी, आता कोण म्हणतात, म्हणे म्हणजे भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, प्रौढ बोलपण, आणि आपल्याकडे दोन्ही अर्थ एकच आहे, गभीर आणि गंभीर. प्रौढ गंभीर, प्रौढ परिपक्व, मॅच्युअर. आमची अभिलाषा कशी आहे, अशी पक्की परिपक्व झालेली आहे. ती काही अशी वरवरची नाही आहे, ती अशी कोळी नाही आहे,
ती अगदी परिपक्व झालेली आहे, म्हणजे अगदी चांगली पक्की बीज भावाला येऊन आमच्या ठिकाणी ती प्रत्येक वेळी रुजण्याकरता उत्सुकच आहे, अशी त्या अभिलाषेची स्थिती आहे. म्हणून जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, प्रौढ आहे म्हणजे तो मॅच्युअर झालेला आहे आणि ती अभिलाषा थोड्या थोडक्यानी सुटणार नाही. चांगला घट्ट वळलेला दोरखंड आहे तो त्या अभिलाषेचा मानसी आमच्या अंतःकरणामध्ये. तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. याच्यामुळे अंतराय म्हणजे अडथळा, हा तत्त्वज्ञानाच्या भाषेतला शब्द आहे की एखादी साधना मनुष्य करत असेल तर त्या साधनेमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याला अडचण असा शब्द वापरत नाहीत, त्याला अंतराय असा शब्द वापरतात. जसं समर्थांनी शिष्याला शंका आली, तुझ्या मनामध्ये संशय आला का, असा शब्द वापरण्याऐवजी आशंका शब्द वापरला. त्यांच्याकडे पुष्कळ वेळा समर्थांना आशंका शब्द जास्त बरा वाटतो संशयाला. तसा आपल्याकडे हा संस्कृतमधून आलेला आहे, त्याला अंतराय म्हटलेलं आहे, अडथळे अडचणी. तर इथे अंतराय काय आहे? अंतराय स्वसुखेसी करीत असे. आमच्या सुखालाच तो अंतराय करतो, म्हणजे आमच्या सुखामध्येच तो अडथळा आणतो. कोण अडथळा आणतो? हा आमच्या मनातला अभिलाष, म्हणजे आमच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा आकांक्षा, आशा, हौस, मौज, कामना. इथे मनोगतान त्यांनी म्हटलंय ना, कामान सर्वान मनोगतान, हे सगळे. म्हणून जो सर्वदा नित्यतृप्तू अंतःकरण भरितू, जो सर्व काळ नित्यतृप्त आहे, ज्याचं अंतःकरण भरित म्हणजे भरलेलं आहे. कशाने? अर्थात आनंदाने. ज्याचं अंतःकरण आनंदाने भरलेलं आहे. परी विषया माझी पातितू जेणे संगे कीजे. परंतु त्याला सुद्धा विषयामध्ये पडावं लागतं, कारण आता तो डोळे उघडून पाहिल्याशिवाय रस्त्यावरून चालील कसा? मोठा समाहित चित्त आहे, मोठा समाधिस्थ आहे किंवा स्थिरबुद्धीचा आहे. असा स्थितप्रज्ञस्वा रस्त्यावरून चालताना त्याला पुण्याचे रस्ते आहेत, त्या प्रत्येक खाचाकळग्यात पाय बरोबर टाकला पाहिजे, त्यालाही डोळे उघडून पाहिलंच पाहिजे. तो काही डोळे मिटून चालणार नाही आहे. म्हणजे ते काय म्हणतात? परी विषया माझी पातितू, त्या पतितू म्हणजे पडला जातो, त्याला त्या ठिकाणी विषयात पडावं लागतं. केव्हा? जेणे संगे कीजे, जेव्हा ज्या विषयाचा संग करावा लागतो तेव्हा. म्हणजे जेवायचं आहे म्हटल्यानंतर त्यांना जिभेचा उपयोग करावा लागतो आणि त्यांना जेवावं लागतं. बघायचं आहे म्हटल्यावर डोळ्याचा उपयोग करावा लागतो. म्हणजे त्यांनी हे सगळं सोडलं, त्याच्या अंगात काही कुठल्याही प्रकारची, त्याच्या अंतःकरणात, त्याच्या शरीरात आता असं काही वाटत नाही की आता मी इतके चाललं पाहिजे, मला आता मॅरेथॉन पण हे करायचं आहे अटेम्प्ट, तर मला आता आत्तापासूनच जरा चाललं पाहिजे किंवा पळलं पाहिजे, हळूहळू स्लो रनिंग केलं पाहिजे. हे असल्या कोणत्या कामाना नाही. त्याच्याकरता माझं शरीर फिट ठेवलं पाहिजे किंवा माझं शरीर उत्तम राहावं म्हणून मी अमुक केलं पाहिजे. ते म्हणतात त्याच्या शारीरिक पातळीवर नाही, त्याच्या मानसिक पातळीवर नाही, कोणतीच अपेक्षा शिल्लक जरी नसली तरीसुद्धा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत व्यवहार आहे. त्या व्यवहारामध्ये पतितू जेणे संगे कीजे, ज्याच्याशी संग येतो किंवा त्याच्याकरता तो संग करावा लागतो. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाण. तो कामू सर्वथा जाये, ज्याच्याकरता लोकव्यवहार करावा लागतो त्या लोकव्यवहारामध्ये त्याच्या ठिकाणी कामना शिल्लक राहत नाही. समोरच्या माणसाने जेवायला दिलं वाहवा, नाही दिलं त्याहून वाहवा. काय जे घडेल ते, वही मर्द है जो हर हाल में खुश है, असं आपल्याकडे एका उर्दू शायरांनी म्हटलेलं आहे. की म्हणाले तोच मनुष्य, तोच त्याचा पुरुषार्थ की परिस्थिती कोणतीही येवो तो खुशीत आहे, तो मस्त मजेत आहे. आणि त्यामुळे म्हणाले हा सतत आनंदातच आहे. परिस्थिती काय आली आहे आणि काय भोगावं लागणार आहे, काय कमी आहे का, याच्याशी त्याच्या अंतःकरणाचा संबंध येतच नाही. म्हणजे तो व्यवहार करत नाही असं नाही, हे पहिलं लक्षण सांगितलं. तो आमच्यासारखा जेवतो, आमच्यासारखा खातो पितो, आमच्यासारखा झोपतो उठतो बसतो, हे सगळं त्याच्याकडनं केलं जातं, परंतु त्याच्या मागे कोणतीही कामना नसते. म्हणून ते सांगतात तो कामू सर्वथा जाये.
त्याच्या मागची कामना सर्वथा पूर्णपणे निशेष निघून गेलेली आहे. म्हणाले जयाचे आत्मतोषी मन राहे, ज्याचं मन अखंड आनंदामध्ये आहे. तर म्हणाले इथे काय होतं, तोची स्थितप्रज्ञू होये पुरुष जाणे, त्यालाच स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. आता दुःखाच्या ठिकाणी दगदगत नाही, उद्विग्न होत नाही, सुखाच्या ठिकाणी आसक्त होत नाही, आणि वीतराग भयक्रोधः ज्याचं राग भय आणि क्रोध हे तिन्ही निघून गेलेले आहेत. स्थितधीर मुनिरुच्यते, तर ज्याची अशी स्थिर झालेली बुद्धी आहे असा तो चिंतनशील पुरुष हा मुनी किंवा स्थितप्रज्ञ किंवा स्थितधी या शब्दांनी ओळखावा. दोन्ही दिलेले आहेत त्यांनी, स्थितधी हे पण त्याचं लक्षण दिलं आहे, मुनी हे पण त्याचं लक्षण दिलेलं आहे. आता इथे ते म्हणतात की सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभव जया जयो, अनेक ठिकाणी तोच विषय पुन्हा पुन्हा मांडलेला आहे भगवंतानी. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपैजेना, अडपैजेना अडकत नाही, अडपैजेना म्हणजे त्या ठिकाणी तो अडून राहत नाही. सुखाच्या ठिकाणी आर्त होऊन म्हणजे उत्कट होऊन किंवा त्या सुखाच्या विषयी मोहात पडून तो अडकून पडत नाही. तसंच अनेक प्रकारची दुःख प्राप्त झाली म्हणून तो उद्विग्न होत नाही. अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही, अर्जुना त्याच्या ठिकाणी सहजे नाही, स्वाभाविकपणे नाही. सहज म्हणजे स्वाभाविक. म्हणाले त्याच्या ठिकाणी कामक्रोध स्वाभाविकरित्या शिल्लक राहत नाही, स्वभावतःच त्याच्याकडे राहत नाही. आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो, आणि त्याला कशाचंच भय असत नाही, आणि त्यामुळे त्याला परिपूर्णता प्राप्त. त्याला भय असेल तर तो कशाला त्या डोंगरदऱ्यामध्ये जाऊन आपलं साधन करत राहील किंवा तपश्चर्येला बसेल, शक्यच नाही तो तिथे जाऊन बसणं. तपश्चर्या इतक्या उग्रतेने करायची म्हटलं तर त्याचं भय पहिल्यांदा निघून गेलं पाहिजे. भय गेल्याशिवाय तो तपश्चर्या नाही करू शकत. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की आणि भयाते तेणे काही नाही, ते नेणे काही परिपूर्ण तो, आणि त्याच्या ठिकाणी भय कुठेही शिल्लक राहत नाही. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेदरहितू. ऐसा जो निरवधी, निरवधी म्हणजे अमर्याद, अमर्याद म्हणजे ज्याच्यावर कोणतंही मर्यादा पडत नाही असा. म्हणजे काय, बंधनरहित, त्याच्यावरती बंधनच पडत नाही. भयाचं सगळ्यात मोठं बंधन भय आहे, त्यात सगळ्यात मोठं भय मृत्यूचं आहे, की जे मनुष्याच्या मागे अंतःकरणामध्ये मूलभूत आहेच आहे. त्या कुठल्याही भयाचं शेवटचं टोक हे मृत्यूच आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की कुठलंच भय त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि पालटू ऐसी अनवच्छिन्न नाही, वरचं चाललंय नाही का, चुकून खाली आले. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, असा जो बंधनरहित असलेला पुरुष आहे की ज्याच्यावरती रागद्वेषाचं बंधन नाही, ज्याच्यावरती भयक्रोधाचं बंधन नाही, आणि दुःख सुखाचं बंधन ज्यांनी झुगारून दिलेलं आहे, असा तो स्थिरबुद्धी जो आहे, जो निरसुनी उपाधी सगळ्या उपाधी दूर करून भेदरहित राहतो. सुखदुःख आदी जे भेद आहेत ते सगळेच भेद त्याचे सुटून जातात. इथे फक्त एक मांडलाय म्हणजे दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. पण अशी सगळी द्वंद्व आहेत जीवनामध्ये, ती सगळी द्वंद्व ज्याची दूर झालेली आहेत असा जो स्थिरबुद्धी आहे तो सगळ्या उपाधी टाकून देऊन भेदरहित राहतो. यस सर्वत्र अभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता जो सर्वत्र अनभिस्नेह म्हणजे जो सगळ्या ठिकाणी स्नेहरहित असतो. स्नेहरहित असतो म्हणजे कुठेही त्याला आकर्षण किंवा कुठेही तो आसक्त होऊन राहत नाही. आणि काय तत्तत् प्राप्य शुभाशुभम
त्या त्या वस्तू प्राप्त झाल्या तरी, म्हणजे शुभ आणि अशुभ, नाभिनंदती न द्वेष्टी, वरचं चाललं पुन्हा, त्या जरी अनुकूल आणि प्रतिकूल वस्तू प्राप्त झाल्या तरी आनंद किंवा दुःखाला तो प्राप्त होत नाही. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याच्या प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता म्हणाले, जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. दुसऱ्या बाजूने आलं, जो सर्वत्र सदा सरिसा, म्हणजे जो त्याच्या बाजूनी सगळ्यांना सारखा आहे. दृष्टांत दिला, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अगदी शरदाच्या पौर्णिमेचा चंद्र आहे आणि त्याचा जो प्रकाश आहे तो कुणाला तरी जास्त कुणाला तरी कमी काही चंद्र देत नाही. अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे, कुणाला मी जास्त प्रकाश देईन आणि कुणाला मी कमी प्रकाश देईन असं चंद्र म्हणत नाही. तो सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो. तसा हा सगळ्या ठिकाणी सारखाच आहे. कोणाशीही हा माझा आणि हा लांबचा, आज दुज हा भाव याच्याकडे संभवत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता, अखंड अनवच्छिन्न समता, अशी कुठेही भेदभाव रहित, कारण तो भेदरहित झालेला आहे. वरच्याच ठिकाणी माऊलींनी सांगितलं आहे आपल्याला, निरसुनी उपाधी भेदरहितू, त्यांनी उपाधी टाकली आहे, तो भेदरहित झाला आहे. आता इथे त्याचंच पुढे विस्तार म्हणू, ऐसी अनवच्छिन्न समता, अशी अखंड समता, भूतमात्री सदयता, सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये दयाबुद्धी आहे. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ह्या भावात कधीच बदल होत नाही. कारण तो कसा आहे, आनंद भरित आहे, तो आनंदाने भरून राहिलेला आहे अंतर्बाह्य. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे, त्याच्यातून त्याला काही संतोष होत नाही. जो ओखटेनी नागवे विषादासी, किंवा काही वाईट घडलं, प्रतिकूल घडलं तरीसुद्धा त्याला विषाद होत नाही. ऐसा हरिक शोक रहितू, असा हरिक आनंद शोकरहित, जो आत्मबोध भरितू, आत्मबोधाने जो भरून राहिलेला आहे, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा, तो प्रज्ञेनी, तो या बुद्धीनी, म्हणजे स्थितप्रज्ञ हा आहे असं तू समज. आता यदा संहरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः, इंद्रियाणी इंद्रियार्थे व्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. आता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः, इंद्रियाणी इंद्रियार्थे, इंद्रियांनी इंद्रियांच्या करता, म्हणजे इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय, या विषयांच्या करता भ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः, त्याच्यापासून आवरून धरलेली आहे आपली बुद्धी, असा त्याच्यापासून आवरून धरलेला, त्या इंद्रियांच्या विषयांपासून दूर असलेला असा यदा संहरते चायम. जसं कासव असतं की कासवाला केव्हाही आपले हात पाय शेपूट आणि तोंड हे सगळंच्या सगळं पाहिजे तेव्हा विस्तारता येतो, तो पसरतो आणि पाहिजे तेव्हा आतोडून घेतो. ते पूर्णपणे तो त्याला स्वयंसिद्ध आहे त्याच्याकरता, आणि त्याला कुठल्याही बाहेरच्या गोष्टी करता किंवा मला दुःखाची स्थिती आली म्हणून मी आता सगळं माझं आवरून धरतो, किंवा आता मला सुख आहे म्हणून हातपाय पसरतो, मला दोन्ही करता येतं. पण सुख असो किंवा दुःख असो नसो काही असो, पण तो सगळी इंद्रिय आवरून सुद्धा कासव तसं राहतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्या कासवाप्रमाणे हा तो जसा आपल्या सगळ्या शरीराला आवरून धरतो, तसाच म्हणाले हा विषयांपासून आपल्या इंद्रियांना आवरून धरतो. हे ज्याला जमतं त्याची प्रज्ञा किंवा त्याची बुद्धी कशी आहे, प्रतिष्ठिता, ती स्थिर झालेली आहे. प्रकर्षेण तिष्ठती, म्हणून ती प्रतिष्ठती. तर प्रचा नेहमीच अर्थ लक्षात प्रकर्षेण घ्यायचा, की प्रकर्षाने ते घडतं, म्हणजे ती स्थिर आहे. किती स्थिर आहे, प्रकर्षाने स्थिर आहे. म्हणून का कूर्म जिया परी उवाईला अवयव पसरी, ना इच्छा वशय आवरी आपुले आपण. म्हणाले का कूर्म जिया परी उवाईला अवयव पसरी ना इच्छा वशय आवरी. दोन्ही सांगितलं की आनंद वाटला म्हणून त्यांनी आपला देह आवरला, देह पसरला,
किंवा म्हणाले ना इच्छा विषयावरी, किंवा कुठली तरी इच्छा आहे म्हणूनच पसरला किंवा आवरला पाहिजे असं सुद्धा काही नाही आहे. त्याला केव्हाही तो पसरता किंवा आवरता येतो. आपुले आपण त्याचा तो, तैसी इंद्रिये आपैती होती, त्याप्रमाणे त्याची इंद्रिय आहेत. आता काय जेवायचं आहे, चला जेवून घ्या. आता काय हे बघायचं आहे, चला बघून घ्या. आता काय हे ऐकायचं आहे, ऐकून घ्या. बस, ह्याच्यापेक्षा त्याच्या इंद्रियांना आणखीन काही वेगळी अपेक्षा आहे, आसक्ती आहे, असं काही नाही आहे. म्हणून म्हणाले, जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. ज्याची इंद्रिय त्याला इतकी स्वाधीन आहेत की त्या इंद्रियांशी संकल्पाचा संपर्क पण नाही आहे, कुठलाच संकल्प नाही आहे, कुठलीच कामना नाही आहे, कुठल्याच प्रकारच्या मनाची इच्छा आकांक्षा वासना नाही आहे. असं असताना आवश्यकता आहे म्हणून देह कार्य करत आहे. एवढ्या करता तर कर्मण्येवाधिकारस्तेवर तर सगळं लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य उभं आहे की अपेक्षा कशाचीच नाही आहे, आणि अपेक्षा नाही आहे तरीसुद्धा कर्म करत राहायचं आहे. कारण उपनिषदांनी सांगितलं आहे कर्म करत राहिलंच पाहिजे, आणि म्हणून तो कर्म करतो. आणि यातले हे दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की अगदीच आवश्यकता आहे म्हणून कर्म केलं आहे, आणि बाकीचा सगळा वेळ स्थितधी, ज्याची बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर राहिलेली आहे. एक असं आहे परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर आहेच, पण आता हे शरीर दिलेलं आहे, ह्या शरीराने कार्यरत राहिलंच पाहिजे. ह्या शरीराने आहे शरीर ते कर्म करण्याकरताच आहे. मग त्याच्याकडनं कर्म जर नाही करून घेतलं तर ते योग्य ठरणार नाही. त्या शरीराकडनं कर्म करून घेतलंच पाहिजे. मग तो जे कर्म करून घेतो ते निष्काम कर्म आहे. म्हणून लोकमान्य म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानयुक्त भक्तिमूलक हा जो कर्मयोग आहे की त्या ठिकाणी ज्ञान हे त्याचं मूळ आहे, भक्ती ही हा त्याचा गाभा आहे, आणि मग तो जो कर्मयोग आहे तो निष्काम कर्मयोग आहे. हा असाच कर्मयोगी समाजाकरता काम करू शकतो, अन्यथा नाही. आता पुढे जाऊ आपण. आणि म्हणून ते म्हणतात की तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, त्या तो जे म्हणतो ते ती इंद्रिय करायला तयार होतात. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याची प्रज्ञा त्याची बुद्धी स्थिर झाली आहे हे लक्षात घे. विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. त्यांनी सांगितलं की विषयाचं सेवन नाकारणारा जो पुरुष आहे त्याच्यापासून विषय नक्की दूर होतात. आता वरच्या श्लोकाला बरोबर त्यांनी दिलेला वेगळ्या प्रकाराने उतारा आहे की वरच्या श्लोकाला त्यांनी काय सांगितलं की हा पूर्णपणे स्वयंनियंत्रित आहे. त्याच्या ठिकाणी त्याच्या इंद्रियांना पूर्णपणे कह्यात ठेवलेलं आहे की ती इंद्रिय कह्यात म्हणजे ती ठेवावी पण लागत नाही आहेत. म्हणजे कासवाच्या ठिकाणी जी सहजता आहे ती इंद्रियांच्याकडून कर्म करून घेण्याची सहजता आलेली आहे. असा हा थोर पुरुष. आणि आता खालचा ह्या श्लोकात वर्णन केलेला की एका व्यक्तीने काय केले, विषयाविनिवर्तन्ते, हा कोणी तप करणार आहे, तपस्वी आहे, आणि त्यांनी ठरवून टाकलंय की मी 1000 वर्षांचं तप भगीरथाने केलेलं आहे. मी पायावरती म्हणजे टाचेवर नाही, 1-2 अंगठ्यांवरती उभं राहून टाचा वरती करून घेऊन सगळ्या शरीराचा तोल राखून हात वरती करून सतत सूर्याकडे पाहून मी तप करत राहीन. का तर माझे हे सगळे पुत्र, माझे जे पूर्वज आहेत त्यांना त्या भस्मीभूत झालेल्या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे. आता त्या तपामध्ये त्यांनी अनेक नियम लावून घेतलेले. मग तिथे काय होतं, विषयाविनिवर्तन्ते, अनेक विषयांचा त्याग केला जातो आणि तपश्चर्या केली जाते. निराहारस्य देहिनः, त्या इंद्रियांचा आहार न घेता त्या देहामध्ये विषयांचा जेव्हा त्याग केला जातो त्यावेळी होतात काय, त्यावेळी फक्त ते विषय दूर होतात, त्यांचा आहार घेतला नाही म्हणून. रसवर्जम, रसहा अपि अस्य, पण म्हणाले त्या ठिकाणी त्याचा रसवर्ज झालेला असतो असं नाही, म्हणजे रस निघून गेलेला असतो असं नाही, पण
जो परमात्म्याच्याकडे दृष्टी ठेवू नये. परम दृष्ट्वा निवर्तन्ते. काय? रसहा अपि. रससुद्धा त्या ठिकाणी निघून जातो. म्हणजे त्याच्याविषयीचं आकर्षणच राहत नाही. जसं आपण म्हणतो किंवा कितीतरी लांबचं कशाला, साधा आपल्या विश्वामित्रांचं सुद्धा जर उदाहरण घेतलं तर विश्वामित्रांनी तपश्चर्येला सुरुवात केली. त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याकरता म्हणून त्या ठिकाणी उर्वशीला पाठवलं. मग ती आली. ती आल्यानंतर विश्वामित्रांना तिच्याविषयीचं, मेनका आली, तिच्याविषयीचं आकर्षण वाटलं. उर्वशी आली, तिच्याविषयीचा संताप आला. म्हणजे जे आहे, एकदा कामना माणसाच्या तपापासून त्याला दूर करती झाली आणि एकदा क्रोध त्याला त्यांच्या तपापासून दूर करता झाला. इच्छा काय होती? मी क्षत्रिय आहे आणि मला ब्राह्मण व्हायचं आहे. मी राजर्षी आहे, मला ब्रह्मर्षी व्हायचं आहे. त्याच्यामध्ये ह्या तपानी खरोखरच विषयांच्यापासून हा दूर गेला का? रसवर्जम घडलं का? नाही घडलं. तिथे काय झालं की जेव्हा परिस्थिती त्या त्या रसाला अनुकूल झाली त्याप्रमाणे प्रवृत्ती बदलली. त्या क्षणी लक्षात आलं आपलं चुकलं की पुन्हा तपाला सुरुवात झाली. आता 2 वेळा चुकून पुन्हा तिसऱ्यांदा कठोर तप करून विश्वामित्र वसिष्ठ मुनींच्या इथे गेले आणि वसिष्ठ मुनींना विचारलं त्यांनी की बघा, मी आता आपल्या इथे आलेलो आहे. आता बाहेर मनातले संकल्प आहेत सगळे, मनोगतान कामान, ते मनातल्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत की आता मी ब्रह्मर्षी व्हावं या कामना आणि मनोगतान. आता मी इथे आलो, एवढा मोठा दगड घेऊन आलेलो आहे. आता यांनी मला ब्रह्मर्षी म्हटलं तर बरं, नाही तर डोक्यात दगड घालीन त्याच्या, विश्वामित्रांच्या. मग आलेला आहे तो, बाहेर उभा राहिलेला आहे. कारण आतमध्ये विश्वामित्र आणि आपले वसिष्ठ आणि अरुंधती आतमध्ये संवाद करतायत. तर त्या नुकतंच त्यांनी पीठ दळलेलं आहे ज्वारीचं. आणि त्या इथे वसिष्ठ मुनी अरुंधतीला म्हणतात, आज रात्र आहे, पौर्णिमेचं चांदणं आहे आणि ह्या पौर्णिमेच्या चांदण्याला, शरदाच्या ह्या चांदण्याला तुम्ही काय उपमा द्याल? तेव्हा ती अरुंधती म्हणते, मी सामान्य गृहिणी आहे, त्यामुळे मी असं म्हणेन की आत्ता मी हे जे ज्वारीचं जे पीठ दळून ठेवलेलं आहे, हे ज्वारीचं पीठ जितकं शुभ्र आहे असंच हे पिठूर चांदणं, आपला मराठीत शब्द आहे की पिठासारखं शुभ्र चांदणं, म्हणून ते पिठूर झालं. नाही तर पिठासारखं शुभ्रचा अपभ्रंश केला आपण. ते पिठूर चांदणं आहे. तर ती ते म्हणतात ठीक आहे, पण म्हणाले मी सांगू का अरुंधती? म्हणाले असं आहे की हे जे शुभ्र चांदणं आहे ना, हे शुभ्र चांदणं हे विश्वामित्राच्या निष्कलंक तपश्चर्येसारखं आणि अंतःकरणासारखं आहे. हे म्हटल्याबरोबर तो दगड बिगड तिथं बाहेर तिला टाकून विश्वामित्र आत आले आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातलं. ते म्हणाले की माझं चुकलं, मी बाहेर उभा राहून ऐकत होतो, बोलणं ऐकलं आपलं, आणि तुम्ही, मी आपल्या चरणाशी येऊन पडलो आणि तुम्ही मला म्हणालात ब्रह्मर्षी आपण उठा. म्हणाले मला सगळं पावलं. तेव्हा स्थिती काय असते, विषय थोडा वेगळा झाला की नमस्कार केला विश्वामित्रांनी, तोपर्यंत सुद्धा अंतःकरणातल्या सर्वान कामना किंवा मनोगतान कामान हे काही गेलेलं नव्हतं. काही तर वृत्तीचे जे काही उठणारे तरंग आहेत ते शिल्लक राहिलेलेच होते. परंतु जेव्हा जे मागितलं आहे ते कर्माचं फल देणारा जो कोणी असतो त्याची कृपा वेगळी आहे. ती त्या वसिष्ठांनी कृपा केली आहे विश्वामित्रांवर की जेव्हा त्यांनी त्यांच्या मुखातून म्हटलं की तुझं अंतःकरण निष्कलंक आहे, तुझं अंतःकरण शुद्ध आहे, त्या क्षणी ते शुद्ध झालं आहे. गुरुकृपा आहे ती आणि त्या कृपेतून शुद्धता आलेली आहे. सांगण्याचा इथे हेतू आपल्याला तो विषय आपला नाही आहे. इथे विषय एकच आहे की निग्रहाने, केवळ विषयांपासून अंतःकरण निग्रहाने दूर ठेवलं म्हणून ते अंतःकरण त्या विषयापासून दूर जातं असं नाही. आमच्या कीर्तनकारांच्या कथा असतात. एक माणूस आला, त्यांनी सांगितलं आता मी गोड सोडलं, 12 वर्ष झाली, 15 वर्ष झाली गोड सोडलेलं आहे, काही गोड खात नाही. आणि मग एकदम एका गुरूंकडे गेला, त्यांना नमस्कार केला. ते गुरु म्हणाले, अरे बाळ, तू एवढा तपश्चर्या करणारा, एवढा जिभेवर नियंत्रण ठेवणारा, इतकं साधन करणारा, घे मी तुला प्रसाद देतो. असं म्हणून त्यांनी त्याला पेढा दिला खायला.
तो पेढा दिल्यानंतर तो पेढा जेव्हा त्यांनी खाल्ला त्यावेळी 15 वर्षानंतर खाल्लेला पेढा त्याला इतका आनंद देऊन गेला, इतका आनंद देऊन गेला की त्याला पुन्हा पेढा खावासा वाटला. 15 वर्ष गोड सोडलेलं असताना सुद्धा पुन्हा खावासा. इथे कशा करताय? रसवर्जम होत नाही. फक्त त्या ठिकाणी साधनेमध्ये रसवर्ज केला जातो, पण अंतःकरणामधून रस नाही वर्ज्य होत. अंतःकरणात त्याच्याविषयीची अपेक्षा तशीच शिल्लक राहते. इथे ते म्हणतात भगवंताची भेट झाली की मात्र रसहा अपि तो सुद्धा वर्ज्य होऊन जातो. रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तन्ते. त्याच्यातला रस जो आहे तो संपून जातो, तो शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की केवळ निग्रह, केवळ नियंत्रण नाही, हा जो स्थितप्रज्ञ आहे हा त्याच्यापासून वेगळा आहे. ते तू जाण की ह्या ठिकाणी तो रसांना वर्ज्य करून बसत नाही. वेगवेगळे अर्थ लावलेत लोकांनी, पण एक आपल्याकडे लावलेला सामान्य अर्थ अधिक बरोबर आहे की श्रवणाचा रस आहे, सुगंधाचा रस आहे, रसनेचा आहे. इथे अर्थ लावताना त्यांनी फक्त रसना असा अर्थ घेतला. फक्त रसना असा अर्थ घेण्याचं काही कारण नाही, सगळे रसच आहे. नाही तर माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये इंद्रिया लागे कळंबा असं म्हटलंच नसतं. आपण तिथे बघू पुन्हा त्या रसाचा विचार. आता अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कौतिक या विषया ते साधक त्यजिती नियमे. आता अर्जुना तुला आणखीन एक गोष्ट सांगतो म्हणाले. सांगेन ऐके कौतिक, त्याचं विशेषतः ऐक म्हणाले. या विषया ते साधक त्यजिती नियमे म्हणाले निग्रहाने विषयांना दूर करतात. त्यजिती नियमे म्हणजे निग्रहाने ते दूर ठेवतात. श्रोत्राद्री इंद्रिये आवरिती. म्हणजे आपल्या कानाने खूप शास्त्रीय संगीत आवडतं, गाण्याची खूप आवड आहे, नाही सोडून दिलं. आता व्यवहारता सांगायचं तर दादासाहेब खापर्डे आणि लोकमान्य टिळकांचा स्नेह खूप होता. दादासाहेब खापर्ड्यांना संगीत खूप आवडायचं, खूप ऐकायचे. त्यांनी लोकमान्यानं सांगितलं की आपण एकदा या, इतक्या प्रकारचे ताणतणावाची कामं करता, सुंदर गाणं ऐकायला या, आपण मी आपल्याला घेऊन जातो, आपल्या मनाला खूप आनंद होईल. तर लोकमान्य म्हणाले नाही मला जमणार नाही. का म्हणाले जमणार नाही? त्या गायिकेचं गाणं आहे. नाही नाही म्हणाले असं काही नाही. म्हणाले माझ्या कानामध्ये भगवंताच्या बासरीचे जे सूर अखंड आहेत त्या गीतेच्या अभ्यासाच्या निमित्ताने आता दुसरे कोणतेच सूर माझ्या मनाला मोह पाडत नाही. त्यांनी सांगितलं अखंड मी त्या भगवंताच्या तत्वज्ञानाचा जो बासरीचा नाद आहे तो नाद मी अनुभवतोय. म्हणजे ही परमदृष्ट्वा त्या श्रेष्ठाला पाहिल्यानंतर सामान्य गोष्टीचं आकर्षण शिल्लक राहत नाही. परदेशामधल्या लोकांनी एखादी सीडी पाहिलेली असते, ते एवढं पाहून भारतामध्ये काय वारकरी आहेत, काय ह्या वारकऱ्यांची दिंडी जाते, काय ही पंढरपूरची वारी आहे. एकदा वारीला आलेला परदेशी मनुष्य दरवर्षी वारीला आहे. परमदृष्ट्वा एकदा श्रेष्ठ असा काही आनंद बघितला. वृंदावनमध्ये होळीला येणारे परदेशी थोडे की वृंदावनाची होळी पाहायलाच पाहिजे. इतकी अप्रतिम होळी असते वृंदावनमध्ये की ती एकदा होळी पाहिली की त्यांना असं वाटतं जगात पाहण्यासारखं दुसरं काही नाही. वर्षभर सामान्य परिस्थितीतले असतात, वर्षभर कमावलेले पैसे जमवून ठेवतात, का तर भारतात येऊन त्या वृंदावनातली होळी पाहिजे आहे म्हणून. तेवढ्याकरता परमदृष्ट्वा यांनी इथे जे सांगितलंय ना निवर्तते, हे सगळे विषय आहेत ना, त्याच्याकरता आमच्या अंतःकरणाला वरती नेऊन ठेवावं. आमचं अंतःकरण आम्हाला काही ते परमदृष्ट्वा होणार नाही. तो परमात्मा आम्हाला भेटला आणि मग आम्ही फार मोठे झालो असं काही आमचं होत नाही. परंतु भागवतांनी आम्हाला फार चांगलं उत्तर दिले. भागवतांनी सांगितलं भक्ती करताना इथं करतो आम्ही, तेव्हा ह्या भक्तीच्यामध्ये समोर भगवंताची मूर्ती पाहिली तरीसुद्धा आपल्या भगवंताला वैकुंठातच नेऊन ठेवावं. आणि आपला भगवंत वैकुंठात आहे म्हणून आपल्या अंतःकरणाला वैकुंठात ठेवावं. आपलं अंतःकरण वैकुंठात गेलं की मग ह्या इथले सगळे जे व्यवहार आहेत हे मच्छर वाटायला लागतात. अरे काय हा बांधतो तो बांधतो, ह्याला नाव ठेवतो, त्या जाऊन द्या. आपण आपलं तिथे असावं. परमदृष्ट्वा साधकाचं परमदृष्ट्वा इतपतच असू शकेल की तो काही आपल्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेऊन
त्याचे सगळे रस निवर्त होतील असं काही नाही, किंवा निवर्तील असं नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की परिरसने नियमू न करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी. म्हणाले ह्या ठिकाणी काही इंद्रिय आवरू शकतात, पण रसनेंद्रिय त्याचं नियमन करणं फार अवघड आहे. ते मात्र 1000 वेळा, म्हणजे रोज जेवावंच लागतं, खावंच लागतं. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी पुन्हा आमची रसना त्या ठिकाणी ज्या रसास्वादनाकरता लोलूप होते. आणि आम्हाला 2 दिवस झाले की आपल्या घरात सगळे म्हणतात काय पोळी भाजी कंटाळा आला, काहीतरी वेगळं करा. त्या रसनेचा खेळ आहे. ही रसनेंद्रिय मागत नाही, त्यातला रस मागतो, तो रसवर्ज्य झालेला नसतो. म्हणून म्हणाले जैसे वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. अहो म्हणाले ह्या सगळ्या विषयांच्यामध्ये मनुष्यानी जर रसना नाही जिंकली तर म्हणाले काय होतं, वरच्या शाखा पल्लव कापून टाकलेले आहेत आणि हा वृक्ष नष्ट व्हावा अशी अपेक्षा केली आहे आणि खाली मुळाला मात्र पाणी घालतोय. म्हणाले तर मुळाला पाणी घालून तो वृक्ष फोफावेलच, कारण तो तोडीला तरू तो अधिकच जोमानी फुटतो. आणि म्हणून म्हणाले जैसी वरी तो उदकाचेनी बळे अधिके जैसा आडवोनी आंगे फाके. ते खाली मुळाला पाणी घातलं की वरचे शेंडे खुडल्यामुळे त्या झाडाचा विस्तार वाढतो. तैसा मानसी विशो पोखे रसनाद्वारे. त्याप्रमाणे जर आम्ही रसना नाही जिंकली तर रोज त्या रसनेशी संबंध आहे, तर ती रसना आमच्या बाकीच्या ज्या आवश्यकता आहेत, जे श्रोत्र आहे, नेत्र आहे, या सगळ्यांना सुद्धा पुन्हा त्यांचे हव्यास किंवा विषय वाढवत नेते. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे जे जीवन हे न घटे येणे विण. म्हणाले ह्या इंद्रियांचे विषय तुटतील असा कोणताही नियम नाही की जो ह्या रसाला आमच्या ठिकाणाहून दूर करील. जे जीवन हे न घटे येणे विण. म्हणाले ह्या रसनेंद्रियाच्या शिवाय जीवन राहू शकत नाही. जीवन संपेल पण त्याची अपेक्षा संपत नाही. आपला कालच्याच विषयाचा एक आपण काय म्हणतो त्याला खाली दिलेली टिप्पणी तसं आहे. का त्यांना भोजन द्यायचं? कारण सूक्ष्म देहामध्ये असलेला जो जीव आहे त्या जीवाच्या अन्न पाण्याविषयीच्या वासना संपलेल्या नसतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुढचे कोणतेही जन्म घेतले तरी त्यात वासना आहे. बाकीच्या वासनांचे हिशोब वेगळे, ते हिशोब मिटवणं आमच्या हातात नाही. पण अन्नोदकाची वासना कुणाचीच कोणत्या स्थितीत मिटलेली नाही. म्हणून जे स्मरण आहे ते अन्नोदकाने करायचं, बाकी काही नाही. इथे पण त्यांनी सांगितलं जीवन संपलं आहे तोपर्यंत तर संपतच नाही, संपलं तरी संपत नाही, वासना संपत नाही. मग अर्जुना स्वभावे ऐसी याही नियमाते पावे जे परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. म्हणून अर्जुना या प्रत्येक इंद्रियांना घ्यावं आणि त्या प्रत्येक इंद्रियांचं नियंत्रण करत. कुणी हा उद्योग सांगितलाय? आपण मगाशी म्हटलं तसं भागवतकारांनी आम्हाला तेच सांगितलं की कशाला इथे बसून आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षा त्यांचे हिशोब किंवा हिसाब किताब मांडत राहता. तुम्ही सरळ आपल्या अंतःकरणाला उचलान वैकुंठात नेऊन ठेवा. आता आमचा बालाजीच्या मंदिरामध्ये जाऊन आमचं अंतःकरण रमतंय, आमचा बालाजीच वैकुंठात घेऊन जा म्हणे. आता बालाजी आमचा इथे नाहीच आहे गिरीला, आमचा बालाजी वैकुंठात आहे. त्याचं सगळं वैभव वैकुंठात पाहू म्हणजे आमचं अंतःकरण या पृथ्वीतलावरून उचललं नाही. ठेवा, नका ठेवू म्हणाले, इथं ठेवूच नका. त्या अंतःकरणाला सवयच करा इथून उचलायची. ते उचललं की ते म्हणतात काही काळ का होईना या सगळ्या पांचभौतिक आमच्या ज्या इच्छा आकांक्षा वासना आहेत आशा आदी त्या सगळ्या दूर होतात. काही काळ पुरता तरी ईश्वराची. म्हणून त्यांनी म्हटलं ऐसी आही नियमाते पावे जै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. मग काय करावं? तर असंच साधन करावं की ज्या साधनाने या प्रत्येकाला छेद देत पुढे जाण्यापेक्षा थेट भगवंताच्या परशी कसे जाऊ याच्याकरता साधन करत राहावं. ते शरीरभाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय.
आणि असं आम्ही जेव्हा कोणत्याही एका उत्तम उद्दिष्टाशी जोडले जाऊ, हे एक उदाहरण आहे वैकुंठात अंतःकरणाला ठेवणं, पण लौकिकात सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी एका उदात्त ध्येयापाशी मनाला जर बांधून ठेवलं तर ते शरीर भावना असती. तर शारीरिक पातळीवरती जे विषयांच्या विषयीचं इंद्रियांचं आकर्षण आहे, तो जो शरीराचा भाव आहे नष्ट होतो म्हणाले. आणि इंद्रिये विषय विसरती, इंद्रियांना पण ते विषय, नाहीतरी आपल्याकडे पूजा कशा करता आली, तेवढ्या करताच आली की उत्तम वस्त्र वापरावीत असं भगवंताला अर्पण करा, मग आपण घ्या. उत्तम भोजन जेवावंसं वाटतं, भगवंताला अर्पण करा. सगळे रस जे आहेत ते सगळे रस आधी त्याच्या ठिकाणी अर्पण करा आणि मग स्वीकारा. त्या रसाला मुळात सात्विकता आली, जी मला पाहिजे आहे. इथे राजसिकता आणि तामसिकता आहे. त्याच रसांना सात्विक केलं आणि त्या सात्विकतेतून प्रगती साधली. नाही तर पूजा पद्धती कशा करताय, एवढ्या करताच आहे, अंतःकरणाचं उदात्तीकरण करण्याकरताच आहे. म्हणून इंद्रिय विषय विसरती, जै सोहमभाव प्रतीती प्रकट होय. त्यावेळी आत्मप्रचिती, आत्मसुख, स्वस्वरूप स्थिती निश्चित प्राप्त होते. असं म्हणून माऊलींनी इथे परमदृष्ट्वा निवर्तते हा विषय आपल्या पुढे मांडलाय. आपण आता आज इथे थांबूया.